जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट हा खास मसाला भरून आपण मिरचीची रेसिपी तयार करणार आहे. ही दिसायला तर इतकी सुंदर आहे, खायलाही तेवढीच टेस्टी आहे आणि करायला अगदी सोपी आहे. तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया. ही रेसिपी करण्यासाठी आपण 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. ते मंद आचेवर खमंग असं आपण भाजून घ्यायचे. बेसन पीठ सारखं भाजत राहायचं आणि त्यावर 2 चमचे एवढं तेल टाकायचं आणि परत एकदा भाजून घ्यायचं. बेसन पीठ छान खमंग भाजून घेतलं की मिरचीलाही छान टेस्ट येते. बेसन पीठ भाजले गेलंय, आता आपण हे काढून घेऊ एका डिशमध्ये आणि थोडं थंड करून घेऊ. आणि त्यात आपण थोडे मसाले मिक्स करू. त्यात जिरेपूड टाकायची, धनेपूड टाकायची, लाल तिखट आणि हळद पावडर टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धं लिंबू पिळायचं आणि थोडीशी साखर टाकायची. 1 चिमूट एवढी साखर टाका, पुरे होईल. आता हे सगळे मसाले आपण बेसन पिठात छान मिक्स करून घेऊ. यात थोडंसं आपण तेल टाकायचं, म्हणजे हे मसाले छान थोडे ओलसर होतात आणि छान मिक्सही होतील. तुम्ही लिंबाऐवजी दहीसुद्धा वापरू शकता किंवा आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. पण आंबट काहीतरी पाहिजे, त्यामुळे थोडंसं तरी लिंबू पिळलं तरी पण पुरे होऊ शकतं. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण मिरच्यांचे मधनं असे काप दिलेले आहे मिरच्यांना आणि त्याच्या बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहेत. भाजीत कोथिंबीर टाकून घ्या, मसाल्यामध्ये खूप छान लागेल. आणि या कापांमध्ये पूर्ण मसाला दाबून दाबून छान भरून घ्यायचा, म्हणजे एकसारखा भरला जातो. आणि तुम्ही बघा, मिरचीमध्ये मसाला छान भरायचा म्हणजे तो सांडतही नाही आणि आपली मिरची पूर्ण अख्खीच्या अख्खी अशी आपल्याला छान फ्राय करायलाही सोपी जाते. तर बी पण काहीच मिरचीत ठेवू नका, नाही तर मिरच्या तिखट लागू शकतात. अशाच प्रकारे मी 9 मिरच्या घेतलेल्या आहेत, तेवढ्या मिरच्यांमध्ये हे पीठ भरून घ्यायचं. आपलं पीठ भरून झालं की थोडं पीठ उरतं. त्याचं काय करायचं ते आपण पुढे बघू. सर्वप्रथम आपण सगळ्या मिरच्यांमध्ये हे आपलं बेसन पीठ भरून घेऊ आणि आपण जो पॅन घेतला होता बेसन पीठ भाजायला, त्यातच थोडंसं तेल टाकायचं. 3 ते 4 चमचे एवढं तेल पुरे होईल एवढ्या मिरच्यांसाठी. आणि त्या तेलामध्ये आपण छान मिरच्या अशा ठेवून घ्यायच्या आणि आपण त्याच्यावर ताट ठेवणार आहे, पण ताटावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या मिरच्या छान शिजतीलही पण करपणार नाहीत. त्यासाठी आपण ताटावर आवर्जून पाणी ठेवायचं, म्हणजे आपल्या मिरच्या खूप छान फ्राय होतात. या मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये ठेवून घ्यायच्या आणि मग ताट झाकण ठेवून द्यायचं. उरलेला मसाला आपण शेवटी वापरणार आहोत. आता हा 5 मिनटं याला छान वाफ काढून घेऊ आणि नंतर आपण परत एकदा चेक करायचं की आपल्या मिरच्या छान झाल्या आहेत का आणि त्याची साईड पलटून घ्यायची. बघा, एकीकडनं ह्या मिरच्या छान शिजल्या आहेत. आता आपण दुसरीकडनं ह्या मिरच्या तशाच पलटवून घ्यायच्या आणि व्यवस्थित परत तेच ताट झाकण ठेवायचं आणि याला वाफ काढून घ्यायची. ह्या मिरच्या चवीला खूप छान लागतात. तोंडी लावणीसाठी ह्या मिरच्या उत्तम आहेत. भाजीला काही नसलं किंवा एखादी भाजी आवडतही नसली तरी ह्या मिरच्यांची रेसिपी जर तुम्ही केली तर अर्धी पोळी शिल्लकच खाल. ह्या मिरच्या नक्की करूनच पहा आणि कमेंट करून कळवा की या मिरच्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि आणखी कुठली तुम्हाला चटण्यांची रेसिपी पाहिजे असली, ठेचाची पाहिजे असली किंवा चटपटीत मिरच्या पाहायच्या असल्या तर किंवा मिरच्यांचं लोणचं, तर तेही कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण तीही रेसिपी आपल्या चॅनलवर नक्की अपलोड करू आणि व्यवस्थित शब्दात मी तुम्हाला ती सांगण्याचा प्रयत्नही करेन. उरलेला मसाला आपण मिरच्यांवर टाकून द्यायचा आणि परत एकदा मिरच्यांना थोडंसं हलवून घ्यायचं, थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि मिरच्या सर्व करायच्या. या मिरच्या 2 ते 3 दिवस छान टिकतात, कारण की आता आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे. फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा आणि शिळी मिरचीसुद्धा चवीला खूप छान लागते. त्यामुळे या वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.